श्रीनाथजी गुरुजी को आदेश, माया स्वरूपी सद्गुरु मच्छिंद्रनाथ महाराज जी को आदेश, शंभू जति श्री गुरु गोरक्षनाथ महाराज जी को आदेश, नाथ शिरोमणि जालिंदरनाथ महाराज जी को आदेश, राजयोगी श्री कानिफनाथ महाराज जी को आदेश, नवनाथ चौरशे सिद्धों को आदेश, अलख पुरुष को आदेश आदेश आदेश। सर्वांनीच कधी ना कधीतरी कुठे ना कुठे हे नक्कीच ऐकलं असेल की एका व्यक्तीवरती भूतबाधा झाली आहे, प्रेतबाधा झाली आहे, किंवा कोणा ना कोणाच्या अंगावरती नजर लागली आहे, किंवा नेगेटिव्हिटी पसरली आहे आजूबाजूला. जेव्हा आपण एखाद्या कोणत्या भक्ताकडे किंवा कोणत्या अशा व्यक्तीकडे जातो की ज्याला बाहेरचं सर्व समजतं किंवा तो जाणतो, त्याला जर आपण विचारलं तर तोही असाच सांगतो की व्यक्तीमध्ये निगेटिव्हिटी आली आहे किंवा एखादा व्यक्ती पोजेस झाला आहे. पण जर तांत्रिक दृष्टिकोनाने पाहिलं तर हा एक खूपच गंभीर असा विषय आहे. आणि त्याच कारणामुळे आज मी एक असा प्रयोग देणार आहे जो तांत्रिक प्रयोग आहे. तर आज मी फक्त तांत्रिक प्रयोग सांगणार आहे इकडे, ठीक आहे. हा तांत्रिक प्रयोग घरगुती प्रयोग आहे. म्हणजे आतापर्यंत जेवढे पण व्हिडिओज बघितले सर्व काही क्रिया वगैरे सर्व काही आहे. पण खूप जणांना असं वाटतं की आपल्या घरी निगेटिव्हिटी आहे, माझ्यावरती भूतबाधा झाली आहे किंवा कोणी काही प्रयोग केला आहे. त्यासाठी हा एक छोटासा तांत्रिक प्रयोग आहे. काही सोपा एकदम सरळ साधा पद्धतीने घरगुती केल्यासारखं आहे. तर सगळ्यात पहिलं तर हे नेमकं काय होतं हे सर्व सांगतो मी तुम्हाला की भूतबाधा, प्रेतबाधा किंवा नेगेटिव्हिटी जी आली आहे ती नेमकी कशामुळे येते. तर ती येते आपल्या आजूबाजूला फिरणाऱ्या भटकणाऱ्या आत्मा, जिन्न असतात, यक्ष असतात, पितर असतात, भूत, शत्रू, राक्षस, पिशाच, प्रेत, क्षेत्रपाल, शाकिनी, डाकिनी इत्यादी सर्व शक्तींमुळे ही सर्व बाधा आपल्यावरती येते. आणि असं काही नाही आहे की जेणेकरून म्हणजे असं असतं की लोक बोलतात की आम्ही एवढं देवाचं करतो, असं करतो, तसं करतो, पण तरी पण हे कसं झालं. हे सर्व काही होणं त्या शक्तीचा, तर तुमचा जो दैवी भक्ती करून देखील तुमचा जो ऑरा झाला आहे क्रिएट तुमच्या आजूबाजूला, तो ऑरा महत्त्वाचा म्हणजे तो शुद्ध असला पाहिजे, सात्विक गुणांनी युक्त असला पाहिजे आणि तो पॉवरफुल असला पाहिजे. त्यानेच ह्या शक्तींचा आपल्याला दुष्परिणाम होणार नाही. पण जर आपला ऑराच खराब असेल तर मग ह्या शक्ती खूप सहज पद्धतीने आपल्याला वशीभूत करू शकतात. त्यांची नेगेटिव्ह शक्ती आपल्याला लगेच त्रास देऊ शकते खूप सोप्या पद्धतीने. तर मी सर्वप्रथम तर तुम्हाला ह्या शक्तींची, ह्या ज्या गोष्टी आहेत बाधित गोष्टी आहेत, ह्या जेव्हा आपल्याला बाधतात तेव्हा हे काय काय लक्षण दाखवतात आपल्यावरती हे मी पहिला तर तुम्हाला सांगतो. नाहीतर कित्येकदा असं होतं की लोक येतात आम्हाला सांगतात की मला भूतबाधा झाली आहे, हे झालं आहे, तो त्रास होतो आहे, असा त्रास होतो. पण मुळात तसं काही नसतं. ती फक्त एक पूर्वार्ध असतो, तो एक नेगेटिव्हिटीचा भाग असतो, एक आपली कर्म असतात. तर या गोष्टींची काही खुणा असतात, खाणीखुणा असतात, त्या दिल्या जातात. तर जसं की आता एक सांगतो की जेव्हा कोणाला तरी असं वाटतं की एखाद्या व्यक्तीवरती असाधारण शक्तींनी कब्जा केला आहे, तर ती व्यक्ती थोडंसं असं विचित्र बोलणं बोलते, काहीतरी भलतंच बोलणार, मध्येच शिव्या देणार, मध्येच अपशब्द वापरणार. त्या व्यक्तीला राग खूप लवकर येतो, खूप प्रचंड एकदम तीव्र टोकाचा विचार करणार, लगेच बोलतात ना एक तुकडा दोन घाव, तशातली पद्धत. त्या व्यक्तीला मांसाहार करणं खूप आवडीचं ठरतं. पहिला स्टार्टिंगला तर असं होत नाही. स्टार्टिंगला तर तो फक्त खाणं खात जातो,
पण त्यानंतर तो मांसाहार करायला लागतो. ज्या व्यक्तीला बोधबाधा झाली आहे तो व्यक्ती नेहमी एकटा राहायचं त्याला आवडतं, त्याला एकटं राहणं खूप जास्त आवडतं. अंधारात राहणं खूप आवडतं, अंधार खूप आवडतो, उजाला त्याला कधीच आवडणार नाही. असा जर व्यक्ती कोणी असेल तर त्याला नक्कीच भूतबाधा झाली आहे, किंवा जरी भूतबाधा नसेल तरी त्याच्या आजूबाजूला नेगेटिव्हिटी नक्कीच असणार, 100% असणार. आणि त्यामुळे जे सक्सेस असतं ते आपल्याला भेटत नाही. आपल्या नशिबी जे लिहिलेलं जे काही असतं सक्सेस, जे काही चांगल्या वस्तू असतात ते आपल्याला कधीच भेटत नाही. तर आपलं नेहमी वाईटच होत असतं. कधी कधी ते एवढं होतं की काही लोकांचा अकाल मृत्यू देखील होतो या नेगेटिव्हिटी, या भूतबाधेमध्ये. ठीक आहे. मग जे ते बाधित व्यक्ती मेलेले असतात ते पुन्हा प्रेत बनतात. जे भूतबाधित लोक असतात, प्रेतबाधित लोक असतात, ते आक्रोश करतात, वेदनेने किंचाळतात, इकडे तिकडे पळतात, सैरावया. एका व्यक्तीमध्ये 100 जणांची ताकद येते. एवढा त्यांच्यामध्ये साहस येतो, तेवढी ताकद येते त्यांच्यामध्ये. आणि तुम्हाला सांगतो की सहसा आत्तापर्यंतच्या जेवढ्या माझ्या एक्सपिरियन्सवरून मी सांगतो की सहसा भूतबाधा ही खूप रेअर वस्तू आहे. नेगेटिव्हिटी असते, नेगेटिव्हिटी आपल्या आजूबाजूला असते, ते आपल्याला वशीभूत करते आणि आपल्याला वेगवेगळी अशी विचित्र कामं करून घेते, जसं मी आता तुम्हाला वर्णन केलं तसं. पण भूतबाधा ही खूप रेअर केस आहे. म्हणजे तुम्हाला सांगतो की समजा 100 लोक आपल्याकडे आले की सांगितलं की आम्हाला भूतबाधा झाली आहे, त्यातून फक्त आणि फक्त 10 जणांना प्रेतबाधा झालेली असते. प्रेतबाधा आणि भूतबाधेत खूप अंतर आहे. प्रेतबाधा आणि भूतबाधा यातली अंतर जर समजून घ्यायचं असेल तर खाली कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा, मी त्यावरती ही एक व्हिडिओ बनवेन. पण तुर्तास मी एवढं सांगेन की प्रेतबाधा ही खूप रेअर असते. 100 लोक जेव्हा येतात तेव्हा आपल्याला त्यातून 10 जणांना प्रेतबाधा झाली असते, बाकी सर्वांना नेगेटिव्हिटी असते, किंवा त्यांचे कर्मदोष असतात, पितृदोष असतात, नक्षत्रदोष असतात, किंवा ग्रहदोष देखील म्हणतो आपण त्यांना. असे सर्व दोषामुळे ते आलेली अपयश असतं. पण नेगेटिव्हिटी असते जास्त करून. त्यानंतर 100 लोकांमधून जे 10 लोक प्रेतबाधित लोक आहेत ते तसे 1000 प्रेतबाधित लोक जेव्हा भेटतील त्यातून जास्तीत जास्त 10 किंवा कमीत कमीत 8 व्यक्तींना भूतबाधा असते. भूतबाधा ही एवढी रेअर गोष्ट आहे आणि भूतबाधा सोडवणं सोपं काम नाही आहे. कितीही आपण मोठा तांत्रिक असू दे किंवा कोणीही असू दे, 99% भूतबाधित व्यक्ती सुटत नाहीत, जातात ती आत्मा घेऊन जाते. परंतु नाथ संप्रदायात भूतबाधेला देखील मावळ घातलेला आहे. त्याचे मंत्र आहे, मी भविष्यात ते मंत्र देखील देईन. तुर्तास मी आता तुम्हाला हा एक उपाय सांगतो ज्याने तुम्ही नेगेटिव्हिटी, प्रेतबाधावर सर्व काही जे काही असेल ते तुम्ही घरच्या घरी घालवू शकता. नुकताच एक चित्रपट पाहिला मी, शैतान. त्याचा उल्लेख या कारणासाठी करतो आहे की त्याच्यात दाखवलं आहे की स्वयंसो व्यक्ती असतो, तो एका फॅमिलीला भेटतो आणि त्या फॅमिलीच्या एका मुलीवरती तो वशीकरण करतो आणि ती सर्व तिला वशीभूत करून तिच्याकडून जे इच्छित असतं, त्याच्या मनात जे काही असतं ते सर्व करून घेत असतो. आणि अशा एकच नाही तर त्यांनी करोडो मुलींना त्यांनी वशीभूत करून ठेवलेलं असतं त्याच्या राज्यामध्ये, जिथे कुठे तो राहत असतो तिथे. तर त्याचा उल्लेख करण्याचं कारण असं आहे की जर आपल्याला साधं सोपं घरगुती तंत्र माहीत असेल थोडंफार, की समजा आता तिची फॅमिली होती जी वशीभूत झाली, तिला जर माहीत असतं की तंत्रातून कसं सुटायचं, वशीकरणातून कसं सुटायचं हे माहीत असतं, तर त्या व्यक्तीने तसं केलं असतं आणि तो नक्कीच त्याच्या मुलीला सोडवू शकला असता. परंतु आज हे तंत्र लोप पावत आहे आणि हेच कारण आहे की हा आपला तंत्रमंत्र आणि बरंच काही चॅनल सुरू करण्याचा. असो, तो व्हिडिओ खूप लांबवते आहे. मी तुम्हाला
तो तोटगा सांगतो. तर आपल्याला अशी जर व्यक्ती दिसेल जिच्याकडे हे सर्व आहेत गुणदोष जे मी तुम्हाला आता मागे थोड्याच वेळा अगोदर वर्णन केले, अशी जर कोणती व्यक्ती असेल तर सर्वप्रथम तिच्यावरती हा उपचार करावा. तर हा उपचार असा आहे की सर्वप्रथम तर आपल्याला 4 गोष्टी लागतील. त्या 4 गोष्टी कोणत्या माहीत आहे? कच्चे कोयले म्हणजे कच्चे कोळसे. ठीक आहे. कच्च्या कोळशांची 7 तुकडे हवेत. ठीक आहे. 1 अंडं हवं आहे. 1 मूठ भात जो शिजवला नाही आहे, कच्चा अक्षत बोलतो आपण त्याला, आणि थोडासा हलवा किंवा खीर असं गोड मिष्टान्न. ठीक आहे. पण मी जास्त करून सांगतो की हलवा ठेवा, त्याने प्रयोग जास्त सक्सेसफुल होतो. आणि जर हलवा नाही ठेवता आला तर खीर ठेवली तरी हरकत नाही. आणि काही पिपलची लाकडं थोडीफार अशी म्हणजे 1-2 बोटांनी एवढी अंदाजे अशी थोडीशी 3-4 लाकडं घेतली तर ते सक्सेस होऊन जाणार. तर आपल्याला करायचं काय, ते एखाद्या मातीच्या भांड्यात, ठीक आहे, हलवा घ्यायचा. आता मिष्टान्न म्हणून मी हलवाच सांगतो तुम्हाला, तुम्ही मिष्टान्न म्हणून काही घेऊ शकतात, काही असुविधा नाही आहे. पण हलवा आणि खीर ह्याचा प्रयोग जास्त केला जातो. तर त्या हलव्यावरती 7 कोळशांचे तुकडे ठेवायचे आहेत. आणि त्या 7 तुकड्यांवरती भाताचे दाणे म्हणजे अक्षता पसरवायचे आहेत. ठीक आहे. आणि तो जो मातीचा भांडा आहे ज्यात आपण हे सर्व एकत्र केलं आहे, त्या भांड्याला त्या व्यक्तीच्या डोक्यावरून 7 वेळा उतरवायचं आहे. ठीक आहे. उतरवून झाल्यावरती घराच्या बाहेर पडायचं आहे. घराच्या बाहेर पडून पिंपळाच्या झाडावरचे जे आपण लाकडं जमा केलेली ती लाकडं त्या भांड्यावरती म्हणजे त्या ते जे कोळसे आहेत त्याच्यावरती ठेवायचं आहे. ठीक आहे. आणि घराच्या बाहेर जाऊन कुठल्या पण चौराहावर म्हणजे जिथे 4 वाटी एकत्र येतात तिकडे जाऊन तो ठेवायचा आहे. त्यानंतर जो अंडा आहे तो त्या वाडग्यावरती आपटून फोडायचा आहे. आणि थोडंसं अंडं त्या खिरी आतमध्ये त्या कोळसांवरती पडायला हवं आणि थोडंसं अंडं बाहेरती सांडायला हवं. असं करून तिथून निघून जायचं आहे. घरी यायचं आहे. मागे वळून बघायचं नाही आहे. घरी आल्यावरती आंघोळ वगैरे करून देवाला सांगायचं आहे की आज जे मी केलं आणि जे नैवेद्य ह्या वाईट शक्तीला बाहेर सोडलं आहे ती पुन्हा ह्या वास्तूमध्ये प्रवेश करता कामा नये असं बोलून नमस्कार करून घ्यायचं आहे. या अशा क्रियेने तुमच्या घरावरती आलेली नेगेटिव्हिटी, प्रेतबाधा, शांकिनी, डांकिनी किंवा इतर पिशाच जे यक्ष जे काही असेल ते सर्व काही नाहीसं होऊन जाणार आहे. असं केल्याने तुमच्या घरातली सर्व काही नेगेटिव्हिटी दूर होऊन जाईल. तर हा व्हिडिओ आपण इथेच संपवूया. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, बेल आयकॉनवर क्लिक करा जेणे तुम्हाला येणारे प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन लगेच भेटेल. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र नक्की करा. श्री नाथ महाराजांच्या चरणी ही प्रार्थना असेल की सदैव माझे भक्त मंडळी, साधक व इतर अनुयायी सुखी, समाधानी व उदंड आयुष्य लाभून नेहमी त्यांच्या कार्यात त्यांना यश भेटेल. अलख निरंजन आदेश.